राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता। मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या पक्षानं गिरणी कामगारांच्या मोर्चाला दिला पाठिंबा। उद्या उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होणार। विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेला न घेतल्यानं विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन। जोरदार घोषणाबाजीसह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। भरत गोगावले आणि राणेंपाठोपाठ विरोधकांच्या निशाण्यावरती नीलम गोऱ्हे। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणा करत उपसभापतींना डिवचलं। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र। सरकारला 7 महिने उलटूनही विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होत असल्यानं महाविकास आघाडीकडनं सरन्यायाधीशांना साकडं। मीरा रोडमध्ये घुमला मराठीचा आवाज। मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठी माणूस सहभागी। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानंच दिलं उत्तर। मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला तोंडगाव ढुमका टोल नाका। सुविधा नसतानाही टोल वसूल केला जात असल्याचा मनसैनिकांचा आरोप। पोलिसांकडनं तपास सुरू। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक। दुचाकीस्वार नितीन शेळकेचा मृत्यू। सुपा पोलीस स्थानकात सागर धसच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। सरकार सकारात्मक असून शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणार। उद्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतलेल्या गिरीश महाजनांचा शब्द। महाराष्ट्रामधल्या बंदर क्षेत्रात 120 कोटींची विदेशी गुंतवणूक। दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार। मत्स्य विकास आणि बंदर मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश। आणि युनेस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय गौरव। ग्रीसचे युनेस्कोमधल्या राजदूतांकडनं शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेचं कौतुक।